विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर मोठा जल्लोष आहे घरामध्ये. अनगरमधली नगरपंचायत निवडणूक 60 वर्षांची जी परंपरा होती ती कायम राखली आहे तुम्ही. बिलकुल, त्याबद्दल मी आमच्या अनगरवासियांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे. कारण सध्याचा काळ बघतो आपण, भाऊभावाच्या सोबत राहतो का नाही ही शंका असती, परंतु गेल्या 50-60 वर्षापासून जे आमचे आजोबा बाबुराव पाटील यांनी जो विचार घालून दिला आमच्या गावाला, ती आजची सुद्धा पिढी ती पुढे चालवण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न करते. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा देशामधील पहिली आणि एकमेव नगरपंचायत असेल ती बिनविरोध झालेली आहे. त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी आमच्या सर्व गावकऱ्यांचं, माझ्या तरुण बांधवांचं मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे, त्यांना धन्यवाद देणार आहे. खरं तर या नगरपंचायतीची निवडणूक म्हणजे 60 वर्ष ग्रामस्थांची परंपरा होती. ही नगरपंचायत पहिली निवडणूक होती, मात्र तिथं प्रचंड राजकीय वाद झाले, विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप झाले, उमेदवारी अर्ज आला आणि आपल्यावर देखील टीका करण्यात आली. कारण जो व्हिडिओ काल बाहेर आला, अजितदादांचा तुम्ही आव्हान दिल्याचा व्हिडिओ होता. काय नेमकं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणावं असं वाटलं आणि काय ही वेळ आली? नाही, गेले 5-6 वर्ष झाली आम्ही बघतोय की अजितदादांचे काय कार्यकर्ते की आमच्या कुटुंबावर, आमच्या घरावर, आमच्या गावावर, आमच्या परिसरावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ती टीका करत असतात. परंतु आम्ही कधी, आमच्यावर बाबुराव अण्णांचे संस्कार आहेत, राजन मालकांचे संस्कार आहेत, तेव्हा आम्ही कधी खालच्या पातळीवर जाऊन त्यांना कधी उत्तर दिलं नाही. ठीक आहे, राजकारण आहे, टीका टिप्पणी होत असती, आम्ही ते सगळं सहन करत गेलो, परंतु सहनशीलताला सो कुठेतरी अंत असतो. म्हणून त्यांनी एका बाजूला नगरपंचायत लावण्याचा प्रयत्न केला. खरं तर तुम्ही जसं म्हणलात ती वस्तुस्थिती आहे आणि संबंध मोह तालुक्याला तर जिल्ह्याला माहिती आहे की अनगर परिसरामध्ये गेल्या 60-70 वर्षापासून निवडणूक होत नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहीत असल्यामुळं सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती की जशी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तशी नगरपंचायतसुद्धा ही बिनविरोध झाली पाहिजे आणि देशातील एकमेव नगरपंचायत असणार आहे ती बिनविरोध झाली पाहिजे. परंतु विरोधकांना मोहोळ शहरामध्ये नगर परिषदेला घड्याळाच्या चिन्हावर एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही. मग हा विषय कुठंतरी डायव्हर्ट केला पाहिजे म्हणून त्यांनी मुद्दामून अनगर नगरपंचायतची निवडणूक लावायची, नगर परिषद निवडणूक लावायची म्हणून त्यांनी केविलवाणा केलेला हा प्रयत्न होता. परंतु नुसतं लोकांना नाही, परंतु देवाला सुद्धा हे मान्य नव्हतं आणि देवानं सुद्धा त्यांचा अर्ज तो बाद केला आणि देशातील पहिली निवडणूक अनगरची ही नगरपंचायत ही बिनविरोध करून दिली. अजितदादांना आपण चॅलेंज करावं असं का वाटलं आणि त्याबद्दल आपल्या त्या व्हिडिओ संदर्भात काही स्पष्टीकरण आज द्यावं? नाही, अजितदादांना चॅलेंज करणारा मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलंय, मी सुद्धा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम केलंय. परंतु अनेक वर्षापासून आम्ही बघत होतो की काही लोक, काही मंडळी, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते, आमच्या गावाला बदनाम करत होते, वैयक्तिक आमच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते. मग शेवटी एक व्यक्ती म्हणून कुठं तर सहनशीलताला एक अंत असतो. म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला होता की अनगरची नगरपंचायत निवडणूक लावायची, परंतु ते त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही आणि तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये मी ते बोलून गेलो असेल, परंतु अजितदादांना मी काहीतरी बोलावं असं माझ्या मनात ते नव्हतं. जर ते झालं असेल तर मी ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो. दादा, खरं तर तुम्ही नाव ज्यांचं घेत नाही ते उमेश पाटील सातत्यानं तुमचं नाव घेऊन आरोप करतात, संपूर्ण परिवाराचं नाव घेऊन आरोप करतात. अर्थात 20 वर्षांपूर्वीची एक केस ते सांगतायत, हत्येचे आरोप तुमच्यावरती सांगतायत, गुन्हेगार म्हणून तुमचा उल्लेख करतायत. त्यांना काही उत्तर द्यायचं आहे निमित्तानं? नाही, ते माझे कार्यकर्ते त्याला ते उत्तर देतील. काहीच उत्तर द्यायचं नाही, माझे कार्यकर्ते आहेत ना, ते उत्तर देतील माझे कार्यकर्ते त्याला. बाळराजे पाटील होते, उत्साहाच्या परत काही झालं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि उमेश पाटलांना जे उत्तर द्यायचे ते कार्यकर्ते उत्तर देतील, मी त्यांना उत्तर देणार नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी या निमित्तानं दिलं. कॅमेरा पर्सन प्रवीण नक्कासह आफताब शेख, एबीपी माझा, अनगर, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.